महाराष्ट्रामधील राजकारणात आज आणखी एका महत्त्वाच्या पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत असून त्यामुळे राहुरीची निवडणूक केवळ स्थानिक नाही तर राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारी मानली जाते। भाजपकडून अक्षय कर्डिले मैदानात आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। राहुरीमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। अक्षय कर्डिले यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे। दुसरीकडे मवियाचे उमेदवार आहेत गोविंद आणि त्यांनी सुद्धा मतदानाचा हक्क हा बजावलेला आहे। त्यामुळे मुख्य लढत ही अक्षय कर्डिले तसंच गोविंद मोकाटे यांच्यामधलीच मानली जाते। मात्र विजयाचा विश्वास हा अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केलेला आहे। तनपुरे यांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे आता या निवडणुकीकडे विशेष लक्ष असेल। त्यांची भूमिका सुद्धा निर्णायक ठरणार आहे। हे एक मत मला जे मिळत आहे ते मत साहेबच मला देत आहेत। साहेबच मला खंबीरपणे माझ्या सोबत आज उभा आहे हे मी समजतोय आणि निश्चितपणे आपण जे मत आज मला देत आहेत त्याचं मी आयुष्यभर ऋणी राहील। अनेक प्रसंग आयुष्यामध्ये येतील, अनेक निवडणुका येतात, पण मी ही निवडणूक मात्र माझ्या आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत कधीच विसरू शकणार नाही। कारण की ही निवडणूक अतिशय वेगळी आहे, वडिलांच्या जागेवर आहे माझ्या। पण मात्र ह्या निवडणुकीमध्ये जे मत मला मिळेल, ज्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकलाय, साहेबांच्या रूपाने मला जनता पाहती, यांना मात्र मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत कधीच विसरणार नाही। येणाऱ्या काळामध्ये आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या 100% तुम्ही जो विश्वास टाकलाय त्या विश्वासाच्या आधारावर आपल्या सर्व इच्छा, अपेक्षा आणि माझ्याकडून ज्या ज्या गोष्टी विकास कामं आपल्याला करायचे ते सगळे मी आपल्यासाठी पूर्ण करून दाखवेन। दरम्यान राहुरीमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू झालं असलं तरी मतदारांचा ओघ काहीसा कमी वाटतोय। 2 तासांमध्ये 6.64 इतकं मतदान नोंदवलं गेलंय। राहुरीमधील मतदान केंद्रामधून या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। पोटनिवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पडते। सध्या आपण राहुरीतील प्रगती विद्यालय या ठिकाणी आहोत। आज सकाळ 7 वाजेपासूनच मतदान जे आहे ते सुरू झालेलं आहे। सुरुवातीचा ओघ जर बघितला तर काहीसा कमी असल्याचं पाहायला मिळालं। साधारण 9 वाजेपर्यंत 6.45% मतदान जे आहे ते राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये पार पडलेलं आहे। यामध्ये साधारण 3,33,543 जे मतदार आहेत ते आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावणार आहेत। त्यासाठी 374 मतदान केंद्र जे आहेत ते संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये उभारली गेली आणि यासाठी 2180 कर्मचारी जे आहेत, कर्मचारी अधिकारी तैनात करण्यात आले। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 7 उमेदवार या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरलेले आहेत। यामध्ये भाजपचे अक्षय कर्डिले असतील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे गोविंद मोकाटे, शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार म्हणून ज्यांच्याकडे बघितलं तर रावसाहेब फेवरे, त्याचबरोबरीनं वंचितचे संतोष टोळके आणि 3 अपक्ष असे हे रिंगणात उतरलेले 7 उमेदवारांचं जे भवितव्य जे आहे ईव्हीएम मध्ये आज काही होताना पाहायला मिळतंय। सकाळपासून मतदानाचा ओघ आहे तो कमी पाहायला मिळतोय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हाचा तडाखा हा मोठ्या प्रमाणात आहे। पारा जसा वर चाललाय तसा मतदारांची देखील आता ओघ वाढताना पाहायला मिळतोय। सकाळी 9 वाजेपर्यंत काहीसं मतदार जे ते रोडावलेलं पाहायला मिळालं। सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। पोलीस अधिकारी असतील, कर्मचारी असतील, ठिकठिकाणी बंदोबस्त करणे, काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दलाकडून विशेष उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे। सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। सर्व यंत्रणा जे आहे ते सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबरीनं मतदारांना जास्तीत जास्त मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठीची प्रक्रिया देखील सुरू झाल्याचं एकंदरीत दिसून येतंय। जास्तीत जास्त मतदान घडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जे आहेत ते उतरल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीत जर म्हटलं तर राहुरी विधानसभा मतदारसंघ असेल, बारामती विधानसभा मतदार या 2 ठिकाणी पोटनिवडणुका होत आहे आणि संपूर्ण राज्याचं लक्ष ह्या दोन्ही मतदारसंघाकडे लागलेलं आहे। कारण की प्रतिष्ठेच्या म्हणून या मतदारसंघाकडे बघितलं जातं। आता नेमकं आतापर्यंत मतदानाचा ओघ जरी कमी असला तरी दुपारी जसा उन्हाचा पारा चढतोय तर आणखीन मतदान किती टक्के होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। 80% मतदान हे ग्रामीण भागात असल्यानं त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी राजकीय पक्ष काय शक्कल लढवतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, राहुरी, अहिल्यानगर।